श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे रविवार आणि या दिवशी आलेले आहे वैशाख महिन्यातील मोहिनी एकादशी. एकादशी ह्या महिन्यातून दोन येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि वर्षभरामध्ये 24 एकादशी ह्या येत असतात. तर प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे त्या तिथीनुसार वेगवेगळं असतं. तर ही जी एकादशी आहे मोहिनी एकादशी, तर तिचं महत्त्व हे वेगळंच आहे. तर जेव्हा सागर मंथन झालं होतं त्यावेळेस अमृत हे त्या सागर मंथनातून उत्पन्न झालं होतं आणि ते अमृत धारण करण्यासाठी असुर आणि देव यांच्यामध्ये युद्ध झालं. त्यामध्ये असुरांचा विजय झाला, परंतु त्या असुरांना अमृत द्यायचं नाही, यामुळे विष्णूंनी मोहिनीचा अवतार धारण केला आणि असं मोहजाळ पसरवलं, ज्यामुळे हे जे अमृत आहे तर ते देवांनी पाषाण, आणि म्हणूनच या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखलं जातं. तर पहा, जी एकादशी तिथी आहे तर या तिथीवरती आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा अर्चा करायची असते. भगवान श्री हरी विष्णूंना पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. नैवेद्यामध्ये देखील त्यांना तुळशीपत्र हे अर्पण केल्याशिवाय नैवेद्य हे दाखवायचा नाही. त्याचबरोबर त्यांना आवडणाऱ्या पिवळ्या वस्तू म्हणजे पिवळे फुलं, पिवळे फळं त्यांना तुम्हाला अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत. संध्याकाळी आपल्याला घरातून अशी ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे. ही वस्तू जर आपण घरातून बाहेर फेकली तर जीवनातील सर्व अडचणी संकट दूर होऊन जातील. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. घरातील सर्व दोष, अडचणी, संकट, भांडणं, इडापिडा या सर्व गोष्टी टळून आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होईल. तर असा हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. पहा, हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायला जमणार आहे. पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे? आपल्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होण्यासाठी, आपल्या घरातील मुलांची, आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. जर आपल्या घराला काही दोष लागलेले असतील तर आपल्या घरामध्ये नवनवीन अडचणी निर्माण होत असतात. पहा, ह्या ज्या एकादशी तिथी आहे तर ही पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे पहा, या एकादशी तिथी जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घराची प्रगती होण्यापासून थांबते. आपल्या मुलांची प्रगती होत नाही, आपल्या मुलांचा विवाह जुळत नाही. मुलं लग्नाच्या वयाची झालेली असतील तरीसुद्धा त्यांचा विवाह हा जुळत नाही, किंवा लग्न झालेली मुलं आहेत परंतु त्यांना संतान प्राप्त होत नाही. सतत घरामध्ये भांडणं होतात. एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते. अशा समस्या वारंवार जाणवतात. आलेला पैसा हा संपूर्णपणे आजारामध्ये निघून जातो आणि घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमच्या घरामध्ये पैसा हा येत नाही, आला तरी तो टिकून राहत नाही. सतत घरामध्ये भांडणं होतात. घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता जर असेल तर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होणं, किटकिट होणं, कलह होणं या सर्व गोष्टी घडत असतात. त्यामुळे पहा, आपल्याला अशा काही समस्या जाणवत असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घरामध्ये लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घरातील पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे काळे तीळ. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पिवळी मोहरी, जी आपण पूजेसाठी वापरतो. ती पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे. पिवळी मोहरी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्हाला पिवळी मोहरी ही घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. जर 7 लाल मिरच्या नसतील तर तुम्हाला हिरव्या मिरच्या जरी तुम्ही घेतल्या तरीसुद्धा चालतील. त्यानंतर तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा कुठे तुटल्या फुटलेल्या घेऊ नका, त्या व्यवस्थित आणि फूल असणाऱ्या घ्या. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे
खडे मीठ, तर खडे मीठ देखील आपल्याला चिमूटभर घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 2 हिरव्या वेलची ज्या असतात त्यासुद्धा लागणार आहेत. तर ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या हातामध्ये घेऊन वस्तू आपण घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला या वस्तू घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या 7-7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. घरात लहान मुलं आहेत, खूप किरकिर करत आहेत, चिडचिड करत आहेत, त्यांच्यावरून तुम्हाला डोक्यापासून तर खाली पायापर्यंत ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. पूर्व पश्चिम आपल्याला बसवतात. एखादी बाधित व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. प्रत्येकावरून तुम्हाला ह्या वस्तू 7-7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. अगदी स्वतःवरून देखील तुम्हाला ह्या वस्तू 7-7 वेळा उतरवायच्या आहेत. मुलांवरून तुम्ही ह्या वस्तू उतरवत असताना तुम्हाला असं म्हणायचं आहे, मुलांची इडापिडा टळू दे, मुलांना काही नजर दोष लागले असतील तर ते दूर होऊ दे, मुलांची खूप सारी प्रगती होऊ दे, असं आपल्याला म्हणायचं आहे. त्याचबरोबर घरातील कोणत्याही व्यक्तीवरून तुम्ही जेव्हा उतरवणार आहात तेव्हा सुद्धा तुम्हाला असंच म्हणायचं आहे की तो यांना कुणाची नजर लागली असेल तर ती दूर होऊ दे, काही इडापिडा नकारात्मक शक्ती त्यांना लागलेली असेल तर ती दूर होऊ दे, असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू घरातील प्रत्येक भिंतींना, प्रत्येक कोपऱ्याला टच करायच्या आहेत. टच करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि पूर्ण घरातून ह्या वस्तू तुम्हाला फिरवायच्या आहेत. फिरवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजामध्ये यायचं आहे आणि तुमच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा ह्या वस्तू तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. ह्या वस्तू दरवाजावरून उतरवल्यानंतर त्या वस्तू डायरेक्ट तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत. त्या परत तुम्हाला घराच्या आत आणायच्या नाही. घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर जी दक्षिण दिशा असेल त्या साईडला तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. जर तुमच्या घराच्या बाहेर जर एखाद्याचं घर असेल किंवा कपडे असतील किंवा तुम्हाला घराच्या बाहेर ह्या वस्तू फेकणं शक्य नसेल तर मग तुम्हाला तुमच्या डस्टबिनमध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत. तेही शक्य नसेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता, त्या वस्तू एका मातीच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये 4-5 कापराच्या वड्या टाकून त्या वस्तू तुम्हाला पेटून द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व इडापिडा, संकट, अडचणी दूर होऊन जातील. त्या वस्तू जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर टाकणार आहात तेव्हा तुम्हाला परत वळून मागे पाहायचं नाही. जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर ती जी नकारात्मकता आपण बाहेर नेऊन टाकली आहे ती परत आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येते. तुम्ही ह्या वस्तू डस्टबिनमध्ये टाकणार आहात त्यावेळेस तुम्हाला डस्टबिनचं झाकण पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा कचऱ्याची गाडी येईल त्याच वेळेस ते उघडायचं आहे आणि तो कचरा गाडीमध्ये टाकायचा आहे. तुम्हाला चुकूनही ते वस्तू टाकल्यानंतर तो डस्टबिन उघडायचा नाही. त्यामुळेच ह्या गोष्टी तुम्ही डस्टबिनमध्ये टाकत असताना ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. केल्याने घरातील भांडणं संपतील. त्याचबरोबर घरामध्ये काही नकारात्मकता आहे, दोष आहे, अडचणी आहे त्या दूर होऊन जातील आणि त्याचबरोबर तुमची मुलांची प्रगती होईल, घराची प्रगती होईल, पतीची प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होईल. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.